त्यांच्या अशा बोलण्याशी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्या असं काहीतरी वेगळं बोलतायत असंही वाटत नाहीये मला. बरं, आपण जर त्यांना समजावलं ना तर कदाचित ते बोलणारही नाहीत. पण श्रीने मग हे एवढं सगळं सिरियसली का घेतलंय? बरं, त्यातून जर मुलगी जन्माला आली तर मग प्रश्नच मिटला ना. आणि समजा मुलगा झालाच तर मोठ्या आईंना कदाचित वाटेल की अमृत जन्माला आलाय. पण बऱ्याच लोकांना वाटतं ना असं आईजी. म्हणजे आपल्या जवळची गेलेली माणसं आपल्या घरात येणाऱ्या बाळांच्या रूपातून परत येत असतात असं वाटून घेणारी खूप माणसं घराघरामध्ये असतात. आता माझ्या बाबांना सुद्धा असं वाटायचं की माझी गेलेली आई पुन्हा परत येईल. पण पिंट्याचा जन्म झाला आणि मग हळूहळू ते सगळं विसरले. ती फक्त त्यांची एक भोळी आशा असते ना. पण श्री या सगळ्याकडे तसं पाहत नाहीये. तेच आहे ना. म्हणजे खरं तर तो माझ्यापेक्षा खूप जास्त समंजस आहे. मग त्याला हे कळायला हवं ना की ही मोठ्या आईंची भावना आहे. ही भावना म्हणजे श्रीला त्याचा पराभव वाटतोय. म्हणजे त्याला असं वाटत होतं की त्यानं इंदूला शिताफीनं अमृतचा विसर पाडलाय. म्हणजे अमृतच्या आठवणी तिच्यात आहेत पण त्याच्याशिवाय ती जगायला शिकलीये. अमृतची जागा श्रीनं घेतलीये. आता ती श्रीची आई झालीये आणि बाकी सगळ्याचा तिला विसर पडलाय. पण त्याला जेव्हा जाणवलं की इंदू अमृतच्या वाटेकडेच डोळे लावून बसलीये, ती त्याच्यातच गुरफटलेली आहे, तिला अमृत अजूनही परत येण्याची आशा आहे. खरं तर अमृतच तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता आणि आपण समोर असूनही आपण ते स्थान घेऊ शकलो नाही यात त्याला त्याचा मुलगा म्हणून पराभव वाटत असावा. आणि तो पराभव त्याला पचवता येत नाहीये. म्हणजे श्रीला जेलस वाटतंय? नाही, तेवढा इमॅच्युअर नाहीये तो. इंदूचा अमृतवर प्रेम असण्याचा त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपण कुठेतरी कमी पडलो, आपण इंदूला मुलाचं प्रेम देऊ शकलो नाही असं त्याला वाटत असावं. नाहीतर इंदू 20 वर्षानंतर सुद्धा अमृतची का वाट पाहिल? जसं इतर बायकांना तुझ्या पोटी श्री सारखा मुलगा यावा असं वाटतंय, तसं इंदूला वाटत नाहीये. तिला तुझ्या पोटी अमृत यावासा वाटतोय. ते त्याला सलत असावं, त्याचा त्याला त्रास होत असावा असं मला वाटतं. म्हणजे मी जेवढी श्रीला ओळखते त्यावरून. आईजी, तुमच्या इतकं श्रीला कोणीच ओळखत नाही हो. पण त्याला स्वतःला कशाचा त्रास होतोय हे त्याचं त्याला तरी कळलंय की नाही कोणास ठाऊक. आपण बोलूया का त्याच्याशी? नको, तो डिनायल मोड मध्ये जाईल, सगळं उडवून लावेल. काही लोकांना आपण इमोशनल आहोत हे मान्य करण्याची लाज वाटते, त्यातला येतो. आणि कुणाच्याही भावनांच्याशी चिरफाड करणं बरोबर नाही. अगदी कितीही लॉजिकल आणि बरोबर असलं तरी माणसं कोशात जातात. त्यांना स्वतःच्याच भावना अशा दिगंबर स्वरूपात कोणीतरी त्यांच्याच समोर ठेवलेल्या आवडत नाहीत. त्रास होतो आणि मग हे दुखणं जास्तच वाढत जाईल. पण मग आपण काय करायचं? त्याचं त्याला सॉर्ट करू द्यायचं. पण आईजी, होईल त्रास, होईल. श्रीला होईल, इंदूला होईल, आपल्याला होईल, पण त्याला इलाज नाही. हे ना सगळं आतून बाहेर आलं पाहिजे. बाहेरून हात घालून ओढून काढणं शक्य नसतं, ते चांगलंही नसतं. आपल्या आपणच बाहेर आलं ना की सगळं नीट होईल. अगदी पूर्वीसारखं, किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त चांगलं होईल. काय झालं? माझ्या तर हे लक्षातही आलं नसतं. मला माणसं किती
कधी कळतात याची? वयाची देणगी आहे ती. एवढं आयुष्य जगली आहे, इतकी जवळची माणसं तर कळायलाच पाहिजेत ना ग. काय विचित्रच असतं ना माणसाचं मन. माणसाचं मन गूढ असतं, इतकं की ते स्वतःच स्वतःलाही कळत नाही कधी कधी. याची पण म्हणजे श्रीला काउन्सिलिंग वगैरे नाही, मला नाही त्याची गरज वाटत. हे बघ, आपण त्याची सपोर्ट सिस्टीम आहोत. तो स्वतः हुशार आहे, त्याचे गुंते त्याला सोडवता येतात. फक्त त्याला स्वतःला रिअलाइज होण्याचा अवकाश आहे, आणि ते होईल लवकरच. रोन्या, अभिनंदन. थँक्यू. कन्फर्म झालास ना? मग आता पार्टी देणार आहे. कधी? बघू, म्हणजे ऑफिस मध्ये सगळ्यांना जेव्हा जमेल तेव्हा दे. म्हणजे तू समद्यांसोबत मला पार्टी देणार? मग नाही, मला स्पेशल पाहिजे. असं काही नाही होणार आहे का? कारण आता आपल्यामध्ये तसं काही स्पेशल नाही राहिलं, संपलंय सगळं. असं संपलंय म्हटल्यावर संपतं का सगळं? संपेपर्यंत बोलत राहायचं तसं. आणि नाही संपलं तर? एकदा डोळ्यात डोळे घालून सांग. संपलंय, आपल्यातलं सगळं संपलंय. झालं तुझं समाधान? हे खरं नाही. हेच खरं आहे सुनी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझ्या मम्मी पप्पांना टेन्शन आलंय माझ्या लग्नाचं. दुसरी पोरं बघायला लागलीत माझ्यासाठी. ती सोडणार होण्या यार. झालं, चुकलं माझं, मानते ना मी. वाटलंच तुझ्या मम्मीचे पाय धरून माफी बी मागायला तयार आहे. असं नको ना करू यार. मी काय करू सांग ना. तुझे मम्मी पप्पा सांगतील त्या मुलाशी लग्न कर. होताला ना? हो. श्री, चहा घ्यायचं. हो ती येतच असेल. झालाय ना? हो हो. श्री, अरे सांगितलं ना तुला, फोन बाजूला ठेव ना, चहा पिऊन घे. जान्हवी, काय ग, ऑफिसला जायचंय ना आज? हो, जायचंय आई. बरं, चहा देऊ आधी का ब्रेकफास्ट देऊ? नाही, थांबा थांबा वहिनी. जान्हवी, तुमच्यासाठी ना केशर घातलेला साजूक तुपातला शिरा केलाय, पटकन देते. हा, चहा देऊ? हो. घे. बस ना. बस बस बस. ये. हा, हे घे, केशर घातलेला शिरा. खा ना, कसा झाला सांग. हो. वाव, मोठी आई, खूप छान झालाय. श्री, श्री, बघ ना कसा झालाय सांग. काय? अरे शिरा. श्री, अरे केव्हाची सांगते तुला, फोन बाजूला ठेव म्हणून. खाण्यापिण्याकडे लक्षच नाही बघ तुझं अजिबात. घे ना शिरा. नाही, नकोय मला. का? अरे असं काय करतोस?
तुझ्यासाठीच केलंय खास. नको. अरे तुला आवडतो म्हणून केशर घातलेला शिरा केलाय. मला आवडतो म्हणून की अमृतला आवडायचा म्हणून? घ्या. अहो, ती उमा वहिनींची प्राची पाहिली तुम्ही? एवढी तरणी ताठी पोर, काही लाज वगैरे काही आहे की नाही? सगळ्या मुलांसोबत नाचत होती ती. आई बापाने हेच शिकवलं तिला? आई बाप कशाला शिकवती? नाहीतर काय, आपल्याला तर पोरांनी गणपतीच्या पुढ्यात किंवा गणपतीच्या मिरवणुकीत नाचलेलंही आवडत नाही. पेंट्याला बजावलंय मी. मला जर कळलं की तू गणपतीच्या मिरवणुकीत किंवा गणपतीच्या पुढ्यात नाचलायस तर तंगड तोडून ठेवेन म्हणून. विसर्जनाच्या मिरवणुकीत मी कधीच पाठवत नाही पेंट्याला. कशाला जायचं सांगा ना, कशाला जायचं त्या मिरवणुकीत? आपल्या चाळीतली पोरं पण ना फार लबाड आहेत. अहो, पितात बितात म्हणे आणि धिंगाणा घालतात तो आणखीन वेगळाच. यावेळी पण मी पेंट्याला जाऊ द्यायची नाही. त्याला म्हटलंय मी, जर समजा तू गेलास तर मी पण येणार तुझ्या मागून. गपगुमान घरी कसा बसतोय ना ते बघाच तुम्ही. फार छान करतेस, अशीच वागत राहा. मग त्याशिवाय का जानू आणि पेंट्याचं नाव घेतात सगळे? कोणाची हिंमत आहे का त्यांच्याकडे बोट करून दाखवायची? सगळे नाव काढतात त्यांचं, सभ्य आणि सज्जन म्हणून. अहो, माझे संस्कारच आहेत तसे. हे मी सगळी शिस्त लावली आहे ना म्हणून झाले, उगीच नाही. अहो, यावेळी ना गणपती विसर्जन बघायला जावं म्हणते मी. चाळीतल्या सगळ्याच बायका चालले. माझ्याशी काही त्यांचं पटत नाही, म्हणजे त्यांचं त्यांचं ठरलंय, पण मी विचारल्यानंतर नाही अजून आमचं काहीच ठरलं नाही असं आपलं मला म्हणताय. आणि मला काही तशी गरज नाहीये कोणाची. मी एकटी पण जाईन, अगदी त्यांच्या नाकावर टिचून जाईन मी. त्या समजतात काय स्वतःला? मला काय डोकं नाहीये का पाय नाहीये का? मुंबईत नवीन आहे मी, जाईन की मी. मला काय गरज आहे यांची? संघर्ष, सतत संघर्षाचा पवित्रा. आता त्या मूर्ख आहेत, त्याला मी काय करणार? त्यांना वाटतं त्यांच्याशिवाय मी कशी काय जाऊ शकणार म्हणून. जाऊन दाखवतेत की नाही बघा. मला गरज नाही म्हणावं, माझी मी समर्थ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुरून उरणारी आहे मी. कुठे निघालं? इथे बसण्यापेक्षा गणपतीच्या मंडपात जाऊन बसतो जरा. अहो, तिकडे सगळ्या चाळीतल्या साळकाळ्या माळका आहेत. तुझं शत्रुत्व आहे ना त्यांच्याशी, माझं नाही. हो, पण माझं आहे ना. मग ते तुझं तू निभाव. तुझ्या पापांचा भागीदार मी नाही ना होऊ शकत. माझं बरं आहे सगळ्या चाळकऱ्यांची. माझा त्यांना त्रास होत नाही, त्यांचा मला त्रास होत नाही. हो, तुम्हाला ना फक्त माझाच त्रास होतो, बाकी सगळी चांगली तुमच्यासाठी. पटेल तुम्हाला, एक दिवस ना नक्की पटेल.
या चाळीतल्या बायकांची काय लायकी आहे ना ते बरोबर कळेल तुम्हाला. आणि तेव्हा म्हणाल कला तुझं बरोबर होतं. एक बाई धड आहे का चाळीत. खरं तर तो माझ्यापेक्षा खूप जास्त समंजस आहे. मग त्याला हे कळायला हवं ना की ही मोठ्या आईंची भावना आहे. ही भावना म्हणजे श्रीला त्याचा पराभव वाटतोय. अमृतची जागा श्रीनं घेतलीये. आता ती श्रीची आई झालीये आणि बाकी सगळ्याचा तिला विसर पडलाय. पण त्याला जेव्हा जाणवलं की इंदू अमृतच्या वाटेकडेच डोळे लावून बसलीये, खरं तर अमृतच तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता आणि आपण समोर असूनही आपण ते स्थान घेऊ शकलो नाही यात त्याला त्याचा मुलगा म्हणून पराभव वाटत असावा. जसं इतर बायकांना तुझ्या पोटी श्री सारखा मुलगा यावा असं वाटतंय, तसं इंदूला वाटत नाहीये. तिला तुझ्या पोटी अमृत यावा असं वाटतोय. ते त्याला सलत असावं. आईजी जे बोलल्या त्याचा लगेच प्रत्यय आला. त्यांचं म्हणणं तंतोतंत खरंय. पण मग श्रीला यातून बाहेर कसं काढावं. त्याच्याशी स्पष्ट बोललं तर आईजी म्हणतात तसं तो कोशात जाईल. पण नाही बोललं तर मोठ्या आईना किंवा इतरांना हर्ट करत राहील. त्यांचा सगळ्यांचा किती जीव आहे श्रीवर. असं नको व्हायला. श्रीला खरंच कळत नसेल का त्याचं त्यालाच काय वाटतंय ते. आणि किती वेळ लागेल त्याचं त्याला रिअलाइज व्हायला. देव करो आणि श्रीच्या मनातलं हे सल लवकरात लवकर निघून जाऊ. इंदे डोळे पुस बघू. अगं गणपतीच्या दिवसात गणपती समोर असं बरं वाटतंय का. श्री असं का बोलला असेल मला. त्याला नव्हतं खायचं पण असं कधी वागत नाही होतो. बरोबर आहे. ऑफिसचं टेन्शन असेल काहीतरी. हल्ली पाहिलंच ना कसा असतो तो. हो टेन्शन असेल काहीतरी. आणि तो काही वाईट बोलला नाही. तो फक्त म्हणाला शिरा अमृतला आवडायचा. हो की नाही. हो माझ्याच मनाला एवढं का लागतंय वहिनी. नको लावून घेऊस मनाला असं. मी अमृत आणि श्रीला कधीच वेगळं मानलं नाहीये. अगदी खरंय. पण श्रीने तरी आपल्यात कधी तुझा भाव केला का सांग. नाही कधीच नाही. एक वेळ तुमचं कमी करेल तो, पण आम्हाला खूप जपलंय. असा मुलगा पोटी जन्माला यावा. खरंच आज अमृत असता तर श्री सारखाच वागला असता ना. मोठ्या भावाचं बघून त्याच्यासारखंच केलं असतं त्याने सगळं. श्रीला ना अमृत खूप आवडायचा. अमृत सुद्धा सारखा ना दादा दादा करायचा. खूप वेळ होता हो एकमेकांना. अमृत असताना तर श्रीच्या पावलावर पाऊल टाकून तसंच वागला असतं. मला हे माहेरी घ्यायला आले नसते तर हे सगळं टाळता आलं असतं का हो वहिनी. इंदे नको ना असा विचार करूस. अगं असं कोणाला काही टाळता येतं का. जे घडायचं असतं ते घडतंच. पण आपल्याला असं वाटतं ना हो, असं झालं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं तर बरं झालं असतं, मी इकडे आधीच निघून आले असतं तर बरं झालं असतं, किंवा हे मला घ्यायला आले नसतं तर बरं झालं असतं. पुरे पुरे अगदी थांब. नको ना असा विचार करूस. कशाला सारखं सारखं घोळत बसतेस ते. हे बघ जे झालं ते झालं. ते कोणाला टाळता येतं का. नाही टाळता येत. आणि हे काय तुला कपडे नाही लावायचे का. एक दिवसाआड लावते मशीन. श्रीने सांगितलंय ना पाणी वाचवायचंय म्हणून. हे बाकी बरं करते. अगं आता पावसाळ्यातच ही अवस्था आहे. उन्हाळ्यात काय होईल कोणास ठाऊक. आणि इंदे आज आईंसाठी सूप तू करशील. हो करते ना.
हा बोल. बोलू शकतोयस? हो बोल ना. हॅलो. हा काय झालं? कशाचं ग? मग तू बोलत का नाहीयेस? जान्हवी तुला बोलायचंय. बोलायचंय म्हणजे? हा मी ऐकतोय, बोल ना. तू असं का तुटक बोलतोयस? अगं मी काहीच तुटक बोलत नाहीये. तुला हवे ते अर्थ चिकटवतेस उगा. पण मग नेहमीसारखं बोल ना. अगं पण मला आता काही बोलायचंच नाहीये. का असं का? जान्हवी फोन तू केलायस बोलायला. हो पण काही खूप अर्जंट आहे का? नाही तसं नाही. मग घरी आल्यानंतर बोललो तर चालेल? चालेल, तू म्हणशील तसं. ओके. ठेवू मग? हो. बाय. बाय.